आज आपण टोफूची भाजी बनवलेली आहे. हे बघा, एकदम मस्त आणि शरीराला पौष्टिक आहे. टोफू हा सोयाबीनपासून बनवतो आपण. ते मी घरीच बनवलं आहे आणि त्याला कापून घेतलं आहे. हळद, मीठ, मिरची ह्याला लावले मसाला टोफूला. हे बघा, सेम पनीरसारखं लागतं हे खाल्ल्यानंतर आणि त्याचे फायदे पण भरपूर आहेत. आता मसाला लावून थोडा वेळ ठेवलं आहे. त्याला कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये जे हे टोफू आहेत ना, फ्राय करून घेणार आहोत आपण. आपल्याला जेवढे करता येईल बसतील तेवढे करायचे आहेत आणि थोडं फ्राय करून घ्यायचं आहे लालसर. म्हणजे जास्त वेळ शिजवायची गरज राहणार नाही. नंतर थोडाच वेळ शिजवता येते. अशा प्रकारे चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचे आहेत. ते मी करून घेते आणि ह्याच्यासाठी आपण वाटण तयार करायचं आहे आणि मी ते केलं आहे वाटण. त्याच्यामध्ये कांदा, लसूण, अद्रक, कोथिंबीर हे मसाले टाकून मी केले आणि ते मसाला फ्राय करायला ठेवला आहे तेल टाकून. आणि त्याच्यामध्ये मी आता फ्राय झाल्यानंतर हळद, मीठ, मिरची टाकून त्याला चांगलं भाजते. मसाला छान भाजला ना, भाजून घ्यायचा आहे त्याला, की जेणेकरून त्याला तेल सुटेपर्यंत भाजायचं आहे आपल्याला. आणि त्याला म्हणजे खाली चिटकू नाही द्यायचं, सारखं त्याला हलवत राहायचं आहे. हे बघा, मसाल्याला तेल सुटलेलं आहे आणि मसाला चांगला भाजला आहे असं समजायचं. आता म्हणजे मसाला असं एकत्र गोळा होतो ना. मग आपण मसाला टोफू बनवतो आहे, मग ते फ्राय केलेले टोफू आपण हे आहेत आणि हे मसाल्यामध्ये टाकायचे आहेत. फ्राय केलेले टोफू मसाल्यामध्ये टाकून त्याला चांगलं मिक्स करायचं आहे. टोफूला मसाल्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि नंतर मग त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी ओतायचं आहे आणि 5 मिनटं त्याला उकळी येऊ द्यायची आहे. वरतून आपण कोथिंबीर पण टाकू शकतो आणि एक 5 ते 7 मिनटं ह्याला उकळी येऊ द्यायची चांगले मंद आचेवरती. आणि हा बघा, तर्रीदार रस्सा. टोफूची भाजी खायला खूप पौष्टिक आहे शरीराला. आणि टोफू आपण घरी पण बनवू शकतो, नाहीतर बाहेर पण अवेलेबल आहे, तो पण आपण आणू शकतो. आणि ह्याच्यामध्ये प्रोटीनचे प्रमाण भरपूर आहे आणि अशा प्रकारे झणझणीत भाजी तयार होते टोफूची. खूप स्वादिष्ट आहे. करा आणि कमेंट करा, लाईक